शुभ सकाळ. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत, ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. आणि नवीन दिवसाची छान अशी सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. सकाळची वेळ आहे, 6:30 पावणे 7 वाजलेले आहेत आणि आंघोळ वगैरे झालेली आहे. दुकान उघडलेलं आहे. आज आमचे हे उशिरा जाणार होते, म्हणजे 8:30ला जाणार होते, त्यामुळे जरा थोडंसं आज माझं निवांतच आहे. कारण आज आहे शनिवार आणि डबा वगैरे नसतो त्यांना. शनिवारी म्हटल्यानंतर खिचडी किंवा शेंगदाण्याचे लाडू, ड्रायफ्रूट्स लाडू असे सकाळी खातात ते आणि दुपारच्या डब्याला खिचडी वगैरे घेऊन जातात. त्यानंतर मग आमचा काहीतरी लाईटली नाश्ता आणि त्यानंतर मग आमचं दुपारचं काहीतरी लाईटली जेवण असतं. कारण समरथ आला की नाश्ता होतो आणि त्यानंतर दुपारचं जेवणसुद्धा असं वेगळंच असतं. आता परीक्षेचे दिवस चालू आहेत बघा, मुलांच्या परीक्षा चालू आहेत. समर्थसुद्धा आता अभ्यासासाठी आलेला आहे आणि आता परीक्षा मुलांच्या जवळ आलेल्या आहेत. काही काही जणांच्या चालू झालेल्या आहेत, 12वीचे एक्झाम चालू झालेले आहेत. तर असं होतं, त्यामुळे मुलांना बघा जेवण हे लाईटलीच असलं पाहिजे. आणि हेवी नाश्ता जर केला किंवा हेवी जेवण केलं तर अभ्यास करताना आळस येतो, झोप येते, कंटाळा येतो, असं होतं. तर इकडे सकाळचं मस्त असं टायमिंग आहे. सकाळची वेळ मस्त अशी तुळशीची पूजा करून घेतली आणि आज खूप उठलं उशिरानं की कामं जी आहेत ती थोडीशी लेट होतात. त्यामुळे पटापटा कामं आवरून घ्यायचं चाललेलं आहे. सकाळची वेळ असली ना की खूप घाई गडबड असते, पण आज थोडंसं निवांत होतं कारण आज डबा नव्हता. डबा नव्हता म्हटलं तरी पण बाकीची जी कामं आहेत ती वाढीव आहेतच की. समर्थ आला त्याच्यामुळे त्याचा नाश्ता असतो, त्यानंतर सगळं त्यांना साहेबांना हातात द्यावं लागतं. आमच्या ह्यांना एवढं हातात द्यावं लागत नाही, एवढं त्याला हातात द्यावं लागतं. काही काही गोष्टी करतो तसं कामंही आपली घरातली आपण सांगितलं की. पण आता सध्या परीक्षेचे दिवस आहेत, त्यांना अभ्यासाला भरपूर वेळ मिळाला पाहिजे, त्यामुळे आपणच कुठली कामं सांगत नाही. उलटं आपण त्यांच्या अगोदर आपण त्यांना वस्तू हातात नेऊन देतो मागायच्या अगोदरच. कारण असं वाटतं की पोरांनी उठायला नको, त्यांचा अभ्यास व्हायला पाहिजे, अभ्यास महत्त्वाचा. तर इकडे छान मस्त सुंदर अशी फुलाची रांगोळी काढली आणि ही सकाळची वेळ बघा. तेवढ्या वेळामध्ये त्यांना म्हटलं, त्यांना ड्रायफ्रूट लाडू करायचे होते. तर काय होतं, काजू बदाम हे सगळं संपलं होतं घरातलं आणि त्या दिवशी समर्थ आला होता, तर त्या दिवशी आणायचं म्हटलं तर झालंच नाही आणणं. त्यामुळे त्यांनी रात्री डीमार्टला गेले होते आणि डीमार्टवरनं जे काही घरातलं म्हणजे संपलेलं आहे, जसं की काजू बदाम जे काय काय संपलं होतं, तर ते रात्री घेऊन आले आणि त्यातनं आज त्यांचा उपवास आहे. म्हटलं चला ते लाडू खाल्लं, सकाळी थोडेफार करावे म्हटलं आणि त्यानंतर राहिलेले बाकीचे दुपारी करावे. तर खूप वेळ लागत नाही, खूप अक्षरशः एक 10 मिनटात झटपट लाडू होतात, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. तर कशा पद्धतीनं करते मी लाडू, तर तुम्हाला रेसिपीसुद्धा शेअर करते ताईंनो. काल एका ताईंची छान अशी कमेंट आली होती की ताई तुम्ही स्वयंपाक करताना सुद्धा व्हिडिओ बनवत जा, तुमचं स्वयंपाकाचं रुटीनसुद्धा दाखवत जा, बघायला खूप आवडतं आणि छानसुद्धा वाटतं. तर थँक्यू ताई. असं तुम्ही वेगळ्या सगळ्या प्रत्येकाने कमेंटमध्ये तुम्हाला काय आवडतं हे सांगितलं तर मग मलासुद्धा बरं पडतं तुमच्याशी शेअर करायला काही गोष्टी, आणि ते छान पण वाटतं. आणि कमेंट खूप छान, सगळ्याच ताई कमेंट खूप छान करतात. आता बऱ्याच ताई नवीन जोडलेल्या आहेत, त्यासुद्धा खूप छान कमेंट करतात, जशा जुन्या ताई करायच्या तसेच. तर खूप छान वाटतं असं. आणि तुमच्याकडून सुद्धा मला बरंच काही शिकायला मिळतं. बऱ्याच काही ताई म्हटलं की ताई तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, तुमच्या व्हिडिओमधून खूप काही शिकण्यासारखं आहे. तर तुम्ही जसं सकाळचं तुमचं जसं रुटीन असतं तसंच मी आता माझं रुटीनसुद्धा, मी पहाटे 4ला उठत असते, झाडलोट करते, साड्या मारते, दारामध्ये रांगोळी, उंबरा पूजन, त्यानंतर देवपूजा आणि त्यानंतर स्वामींची पूजा. तर असं माझं रुटीनसुद्धा तुमच्या रुटीनसारखं मी ठरवलेलं आहे आणि आता माझं ते रुटीन जे आहे ते चालू झालेलं आहे. तर बघा बरं, आपल्याकडून कोणाला तरी काहीतरी शिकता यावं यासाठी आपण काहीतरी हे करतो आणि त्याचा कोणाला तरी फायदा झाला तर आपल्यालासुद्धा किती आनंद होतो बघा. आणि कसं आहे बघा, जरी 1000 लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आपलं डेली रुटीनचा, तर त्यातल्या 100 तरी ज्या बायका आहेत आपल्या, ज्या गृहिणी आहेत, तर त्यांनी 100 जरी गृहिणींनी हे रुटीनही केलं तर किती बदल होतो बघा. म्हणजे आपल्यामुळं 100 लोकांचं खरंच चांगलं होतं, असं माझं एक मत आहे. आणि आपल्यामुळंच नाही, पण प्रत्येकांना सवय असते, काही जणाला नसते, पण दुसऱ्याचं बघितलं की आपल्याला सुद्धा असं करावं वाटतं. आणि ह्या सवयी इतक्या चांगल्या आहेत, खूप म्हणजे खूप चांगल्या आहेत जीवनामध्ये. ह्या सवयी जर आपल्याकडं असल्या ना तर खूप सारा बदल आपल्या स्वतःमध्ये होतो. एकतर लवकर उठायच्या सवयीमुळे आपलं शरीरसुद्धा चांगलं राहतं, तंदुरुस्त राहतं, आपण फ्रेश राहतो, दिवसभर टवटवीत राहतो. जेवढं आपण पहाटे लवकर उठू ना तेवढं आपण फ्रेश राहतो दिवसभर. आणि माझ्या स्वतःचे अनुभव सांगते, सकाळी लवकर उठलं ना की खूप फ्रेश राहतो
आणि दिवससुद्धा खूप चांगला जातो बघा. आणि बाकीची कामंसुद्धा पटापटा होतात. त्यानंतर दुपारी आपल्याला आराम करायला वेळसुद्धा मिळतो. इकडे डीमार्टमधून त्यांनी काय काय आणलेलं होतं ते सगळं बाजूला काढलं मी. कापूर होता, पण त्यांना वाटलं की कापूर संपलेला आहे, त्यामुळे आणखीन एक त्यांनी डबी आणली. आणि तुरीची डाळ आणि मुगाची डाळ ती पण संपली होती. आणि डीमार्टला चांगली मिळते. मी माझ्या घरासाठी आणलेली आहे, दुकानाचं नाही. पण डीमार्टची डाळ मी नेहमी घरात वापरते, त्यामुळे मला ती डाळ आवडते. आणि जे आपले काजू, बदाम, पिस्ता हे सगळं संपलेलं होतं, तर ते आणलेलं आहे. ते काय आपल्या दुकानामध्ये आपण ठेवत नाही, कारण कसं आहे, इथं जास्त गिऱ्हाईक तशा पद्धतीचं नाही आहे. नॉर्मल गिऱ्हाईक आहे, त्यामुळे जे म्हणजे खूप महागड्या वस्तू असतात ना, त्या इथं खपत नाहीत, कारण थोडासा एरियाही आहे त्यामुळे. तर ज्या ज्या वस्तू आपल्या इथं मिळत नाहीत त्या वस्तू आणलेल्या आहेत. आणि मला बासमती तांदूळाची कणी खूप आवडते. आमच्याकडं आहे इंद्रायणी तांदूळ, चांतारा तांदूळ, कोलम तांदूळ, बासमती तांदूळ काही नाही आहे. आणि मी पुण्यात असल्यापासूनचं माझा फेवरेट तांदूळ आहे बासमती तांदूळ. आणि मला खूप आवडतो त्याचा मसाले भात तर खूप आवडतो, त्यामुळे तो एक तांदूळ 1 किलो माझ्यासाठी त्यांनी आणलेला आहे. बाकीचे आपल्याकडं पोत्याने तांदूळ आहेत. पण बाहेरचं बघा की कसं होतं. आणि डीमार्टला गेलेत तर मग त्यांना सांगितलं होतं त्या वस्तू त्यांनी आणल्या. आता शनिवार आहे म्हटल्यानंतर चला म्हटलं आधी थोडेसे लाडू करून घ्यावे. त्यांना संपले होते, पूर्ण संपलेले होते. आणि त्यांना त्या लाडूचा नाश्ता केला ना की मस्त वाटतं आणि दुपारपर्यंत भूक लागत नाही असं होतं. सकाळी म्हणून त्यांचा हा नाश्ता असतो. सुक्कंसुद्धा खातात हे. आणि सुक्कं जर खायचा रोज रोज कंटाळा आला तर असे लाडू बनवून ठेवले ना, तरीसुद्धा रोज सकाळी 2 लाडू जर आपण खाल्ले हे, तर आपल्याला मी सांगते बघा 12-1 वाजेपर्यंत आपल्याला भूक लागणार नाही, अशा ह्या लाडूमध्ये दम आहे. तर बघा मी इकडं खजूर घेतलेला आहे 10-15, थोडेसे काजू, थोडेसे बदाम आणि आपले मनुके जे आहेत ते आमचे घरचेच आहेत. म्हणजे सगळ्यांकडे द्राक्षाच्या बागा आहेत, तुम्हाला माहितीच आहे. माझ्या बहिणींकडे द्राक्षाच्या बागा, मामांच्या द्राक्षाच्या बागा आहेत, त्यामुळे खूप आमच्याकडं मनुके भरपूर मिळतात. तर माझ्या चुलत भावाने गेल्या वर्षी मला मनुके दिले होते, तर तेच आहेत. आणि आईकडं पण असतात, तर त्यांनी मनुके दिले होते, तेच मनुके फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत मी. आणि असं मग आपल्याला लाडू बिडू करायचे असेल ना तर त्यावेळेस मी टाकत असते. तर इकडे सकाळी सकाळीच लवकर देवपूजा करायची आहे. आणखीन देवपूजा काही झालेली नाही, पण ते नाश्त्यासाठी थांबले होते. म्हटलं त्यांना 5 मिनटात आपलं लगेच करून देऊया. तर कढईमध्ये तूप टाकलेलं आहे. जेवढे मी काजू आणि बदाम घेतले होते ते फक्त असे थोडेसे हलके हलके असे म्हणजे थोडेसे फुटेपर्यंत भाजायचे, म्हणजे करपवायचे नाहीत, थोडेसे लाईटली भाजायचे. ते भाजल्यामुळं क्रिस्पी होतं आणि लाडू खूप छान आणि चविष्ट लागतो. आणि तुपातच भाजायचे. तर ह्या डाळी आणलेल्या होत्या, ह्यासुद्धा डाळी लगेच भरण्यांमध्ये भरून घेते. आपलं लगेच पटापटा कामं जी आहेत ती हातासारखी एका कामाबरोबर 2 कामं होऊन जातात. इकडे तिकडे लाडूचं भाजायला चालू आहे, तोपर्यंत डाळीसुद्धा भरून घेतल्या. आणि आम्ही कसं 2च घरात माणसं असल्यामुळं आम्हाला डाळी बस होत्या तेवढ्या, संपलं की आणतात. आणि आता ह्यावेळेस कसं आईने घरीच मुगाची डाळ, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ केलेली आहे. तर आता आई आली की घेऊन येईल, किंवा मी जर गेले तर मोठी गाडी घेऊनच जावं लागतं. तर म्हणजे हे सगळं सामान आपलं येतं. आणि घरच्या डाळी भरपूर असतात. आता भरपूर डाळी आईने केलेल्या आहेत. मग म्हटलं आई असतो तोपर्यंत आपल्याला बास होतील एवढ्या. अर्धा किलोच आणल्या त्यांनी. ह्या भरण्या आहेत 1-1 किलोच्या. तर मिस्टरांनी अर्धा किलो आणलेले आहेत ते 2 पाकिटं. आणि आम्हाला बास होतं, महिनाभर जातं आम्हाला हे. तर बघा काजू आणि बदाम मस्तपैकी भाजलेले आहेत. आणि काय होतं, हे लाडू टिकतात सुद्धा बरं का, 1 महिनाभर टिकतात. पण आपल्याला 1 महिनाभर टिकायसारखं आपल्याला ठेवायचंच नाही. तर मी ह्या सगळ्या खजूर ज्या आहेत त्या खजुरांमधलं बी काढून घेते. मनुक्याचे जे देठ आहेत, घरचे मनुके आहेत, त्यामुळे त्याचे देठ जे आहेत ते काही जणाला राहिलेले असतात, ते काढून घेते. आणि त्यानंतर हे सुद्धा तुपामध्ये भाजते बघा. सध्या हे संपलेले आहेत म्हणून मी करायला घेतलेले आहेत. आता सध्या त्यांना खायला काही नाही आहे म्हणून. त्यानंतर दुपारी निवांत करेन मी, करून डब्यात भरून ठेवेन. तर चला म्हटलं करायला लागले तर रेसिपी पण तुमच्याशी शेअर करूया. आणि रेसिपी काही खूप अवघड नाही आहे, साधी सोपी सिंपलच रेसिपी आहे, पण खूप छान होतात हे लाडू. ह्याच्यामध्ये गूळ, साखर अजिबात काहीच टाकायची गरज नाही बघा. त्याच्यामध्ये खजूर आणि मनुके टाकलेले असतात, त्यामुळे ते अगोदरच गोड होतात आणि जास्त गोड पण आवडत नाहीत. असे हे लाडू जे आहेत ना, उपवासाला किंवा रोज जरी खायचं म्हटलं तर जास्त गोड खायला नको वाटतं, त्यामुळे लाईटली गोड होतं आणि खूप चांगले लागतात. आता हे सगळं मिक्स केले आणि फक्त मिक्सरला फिरवून घेते. मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर बघू शकताय तुम्ही सगळं वाटण करून घेतले.
आणि आता हे एक जीव मिक्सरला ऑलरेडी होतं, करतानाच आपण सगळं मिक्स करूनच मिक्सरला फिरवायचं आणि छोटे छोटे मस्त असे लाडू बांधायचे आणि अगदी छोटे छोटे बांधायचे, खूप मोठे नाही. आपले शेंगदाण्याचे लाडू जरा मोठे असतात, पण हे छोटे छोटेच बांधायचे. त्यामुळे काय होतं, रोज 2 खायचे आणि आपण सुद्धा स्वतः बघा, प्रत्येक गृहिणींनी सुद्धा खाल्लं पाहिजे. सकाळी आपली स्वतःची आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे, कारण आपण कामाच्या नादात एवढं भरकटतो, आपल्याला जेवायचा सुद्धा टाईम राहत नाही किंवा जेवायचे सुद्धा हे राहत नाही. त्यामुळे आपण सुद्धा सकाळी रोज 2 लाडू खाल्ले पाहिजे, घरातल्यांना पण दिले पाहिजे आणि आपण सुद्धा स्वतः खाल्ले पाहिजे, कारण आपलं सुद्धा शरीर महत्त्वाचं आहे. घरातल्यांची काळजी करत करत, काळजी घेत घेत आपल्याला आपलं स्वतःचं सुद्धा जपणं शरीर महत्त्वाचं आहे. कारण आपण स्वतः जर व्यवस्थित असेल तर घरातले सगळे व्यवस्थित राहतील. कारण बघा, घरातली स्त्री जर निरोगी असेल, फ्रेश असेल, टवटवीत असेल तर घरातल्या माणसांचं प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहतं, टवटवीत राहतं, फ्रेश राहतं. कारण बघा, आपण आजारी असलं तर त्यांच्या खाण्यापिण्याची, त्यांच्या ह्याची कोणी लक्ष देणार, कोण काळजी करणार. त्यामुळे सर्वात अगोदर आपण स्वतः चांगलं पाहिजे, त्यानंतर घरातले बाकीचे. त्यामुळे आपण सुद्धा रोज 2 लाडू नाही खाल्लं झालं तर 1 तरी खावा किंवा सकाळी काजू, बदाम, पिस्ता हे थोडं थोडं खावं. तर मी काय करते, सकाळी कामाच्या नादात असते बघा, मला कामाने होत पण नाही, पण मी असं वरती डिशमध्ये काढून ठेवत असते, काम करत करत खात असते. म्हणजे काम करत करत त्याला लक्ष गेलं की मग ते माणूस तोंडात टाकतं, तर असं होतं. आणि लाडू बनवून घेतलं तर 2 लाडू डिशमध्ये काढून ठेवायचे, काम करत करत खायचे, तर असं असतं. तर बघा, असं मस्त असे लाडू बनवून झालेले आहेत. तर रेसिपीसुद्धा तुम्हाला आवडली का नक्की कमेंटमध्ये सांगा. अगदी सोपी रेसिपी आहे, खूप काही अवघड नाही. बघू शकताय, लाडू खूप छान झालेले आहेत. ते नाश्त्यासाठी थांबलेले होते, त्यामुळे त्यांना लाडू करून दिले आणि मस्त अशी माझी देवपूजा करून झालेली आहे. आता फुलं वाहते आणि त्यानंतर आरती वगैरे करून घेते. तर फुलं फ्रीजमध्ये असतात, त्यामुळे एका ताटामध्ये मी फुलं काढून घेते. आणि काल 2-3 ताईंच्या कमेंट आल्या होत्या, ताई ते कॉईन कशाचे आहेत, ते तांदळामध्ये ठेवलेले कॉईन आहेत, ते कशाचे आहेत. तर ते सांगते ताईंनो, ती आहे लक्ष्मी. म्हणजे देवघरामध्ये बघा, माता लक्ष्मी आहे ना, ते ठेवत नाहीत, पहिल्यापासूनचंच शास्त्र आहे. अन्नपूर्णा असते देवघरामध्ये, सगळ्या मूर्त्या असतात, पण माता लक्ष्मीची ही मूर्ती देवघरामध्ये नसते. तर आपण कशी पूजायची, माता लक्ष्मी जी आहे ते आपल्या देवघरामध्ये कशा स्वरूपात पूजायची, तर पैशांच्या स्वरूपात पूजली जाते. तर असे कॉईन ठेवायचे. तर बघा, हे जे कॉईन आहेत ना, हे माझे लक्ष्मीपूजनचे कॉईन असतात. लक्ष्मीपूजनच्या वेळेस मी ज्यावेळेस त्या कॉईनची पूजा करते, त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी मी असे देवघरामध्ये एका प्लेटमध्ये तांदळामध्ये ठेवत असते. आणि तांदळामध्ये ठेवायचं, तांदळ हे मांगल्याचे प्रतीक आहे, त्यामुळे तांदूळ हे ठेवलेलं खूप, म्हणजे तांदळामध्ये ठेवलेलं खूप चांगलं असतं. जशी आपण अन्नपूर्णा कशी तांदळामध्ये ठेवतो, तसं हे लक्ष्मी जे आहे ना, म्हणजे आपलं हे कॉईन जे आहेत ना, हे तांदळामध्ये ठेवायचे. त्यातलं तांदूळ आपल्याला ज्यावेळेस तांदूळ थोडेसे खराब होतील, कुंकू हळदीने लाल होतात, त्यावेळेस आपल्याला बदलायचे असतात. आता मी पौर्णिमेला किंवा मंगळवारी, शुक्रवारी तांदूळ बदलत असते. कवड्यासुद्धा मी तशाच प्रकारे ठेवलेल्या आहेत. तर हे कॉईन जे आहेत ना ताईंनो, हे कॉईन माझे लक्ष्मीपूजनचे आहेत. आणि तुम्हालासुद्धा ठेवायचे असले तर अशा प्रकारेच कॉईन ठेवायचे आहेत. 25 ठेवू शकता तुम्ही, 51 ठेवू शकता, 21 ठेवू शकता, 11 ठेवू शकता. तर अशा संख्येने हे कॉईन ठेवलेले आहेत. आणि ह्या कॉईनची रोज अशी हळदी कुंकू लावून, फूल वाहून पूजा करते मी. आणि 15 दिवसातनं, महिन्यातनं एकदा त्याच्या खालचे तांदूळ बदलत असते, ती डिश घासून घेत असते. आणि त्या कॉईनचा खूप फायदा झालेला आहे बघा. आता कोणाला वाटेल नाही वाटेल, पण हे कॉईनचं खूप महत्त्व आहे. आता हे कॉईन माझ्या जवळपास देवघरामध्ये 2-3 वर्ष झालेलं आहे. तर बघा, मी जास्त वास्तुतज्ञ किंवा वास्तुशास्त्रावर मी जास्त म्हणजे माझा भर असतो किंवा जास्त मी हे करते. त्यामुळे मी एक सर देशमुख सर म्हणून आहेत, सर देशमुख आडनाव आहे त्यांचं, ते सर आहेत. तर त्यांनी त्यांचं कॉईनचा जो एक व्हिडिओ बघितला होता, पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदण्यासाठी, घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी, तो व्हिडिओ टाकला होता. आणि ते हे कॉईनचे होते बघा, 10-10चे कॉईन. तर त्यांचासुद्धा यूट्यूब चॅनल आहे. तर ते 10-10चे कॉईन मी त्यांचा व्हिडिओ पाहूनच ते कॉईन जे आहेत ते मी आपल्या देवघरामध्ये ठेवलेले आहेत. आणि खरंच खूप, म्हणजे खूप पॉझिटिव्ह आणि खूप फरक पडतो बघा. आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकावी अशी वाटत असेल आपल्याला, तर अशा पद्धतीचे काही काही छोटे मोठे उपाय जे आहेत ते केले पाहिजे.
आणि बघा मी म्हणजे ते वास्तुतज्ञ आहेत ना, त्यांना मी फॉलो करत असते आणि त्यांचे छोटे मोठे जे उपाय असतात ना ते करत असते मी. बाकीचे इतर कोणाचे नाही, पण ती सर देशमुख सर आहेत ना, त्यांचं मी फॉलो करत असते आणि मला त्यांच्या खूप टिप्स ज्या आहेत ना, छोट्या छोट्या असतात पण खूप आवडतात, खूप चांगल्या पण असतात आणि खूप खर्चिक पण नसतात त्यामुळे. आणि मग तेव्हापासून बघा मला खूप त्याचा फायदा झालेला आहे आणि खरंच आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकते, लक्ष्मी वास्तव्यात राहते आणि त्यातनं आपलं कर्मसुद्धा असतं बघा. आपलं कर्म म्हणजे आपलं दिनचर्या जर व्यवस्थित असेल तर आपल्या घरामध्ये आपोआपच लक्ष्मी नांदत असते. आपल्या घरातलं वातावरण चांगलं होतं, आपल्या मुलांना चांगल्या सवयी लागतात, आपल्या संसारामध्ये भरपूर असं यश मिळतं आपल्या चांगल्या सवयीनं. आपल्या जेवढ्या चांगल्या सवयी असतील तेवढ्या आपल्या संसारामध्ये जे आहेत ना त्या चांगल्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे आपली घरातली करती स्त्रीच महत्त्वाची आहे. तिच्या अंगामध्ये हे सगळे गुण असले पाहिजे, ह्या चांगल्या सवयी असल्या पाहिजे. ह्या सगळ्या सवयी जर चांगल्या असल्या ना तर घरामध्ये आपल्याला कशाचीच काहीच कमी पडत नाही. घरामध्ये नेहमी शांतता, शांत वातावरण असावं. देवपूजा झाल्यानंतर पास्ता करायला घेतला. समर्थला तिकडं काही मिळत नाही पास्ता वगैरे हे ते हॉस्टेलला असल्यामुळे, त्यामुळे इकडं आलं ना त्याच्या मनाला त्या इच्छा पूर्ण असतात. आणि खरंच लाडाचा आहे आमचा लाडोबा. काय म्हणतात ते की आईवडिलांचा प्रत्येकाचाच लाडका असतो आणि आमचा समर्थ तर खरंच सगळ्यांचा लाडका आहे. म्हणजे मावशीचा लाडका आहे, मामाचासुद्धा लाडका होता आणि पप्पा मम्मीचा लाडका आहे, आजीचा तर सगळ्यात लाडका आहे, दोन्हीकडच्या आजीचा, आत्यांचा, सगळ्यांचा लाडका आहे. सगळे त्याचे लाड तेवढेच करतात. आणि मामांचा लाडका होता का म्हणते ते तुम्हाला सांगते ताईंनो. आयुष्यामध्ये खरं तर इतकं दुःख आम्ही भोगलेलं आहे ना, एवढं दुःख कोणाच्याच वाट्याला येऊ नये. आत्ता कुठंतरी आम्ही त्या गोष्टी विसरलो आणि आत्ता कुठंतरी थोडंसं विसराळी पडून आम्ही ह्याला लागलो, म्हणजे मार्गाला लागलो म्हणायला काय हरकत नाही. तर काय होतं बघा, माझा समर्थ खूप मामाचा लाडका होता. मला एकुलता एकच भाऊ होता. आम्ही दोघी बहिणी आणि मला एक भाऊ होता. माझे वडील वारले होते. माझं लग्न झालं ना त्यावेळेस, म्हणजे लग्न झाले की 4 महिन्यांनी माझे वडील वारले होते आणि वडील वारल्यानंतर आम्ही कसं तरी दुःखातनं सावरलो. त्यानंतर आमचा समर्थ झाला 2-3 वर्षांनी. लग्न झाल्यावर 4 वर्षांनी समर्थ झाला. मग हळूहळू माझी आई ही ती विसराळी पडून म्हणजे आमच्या घरातले सगळ्यांनीच एक थोडंसं समर्थ आल्यानंतर घरामध्ये एक आनंदाचं वातावरण आलं आणि घरातलं आमच्या पहिलंच लेकरू म्हणजे माझ्या वडिलांकडच्या फॅमिलीतलं, कारण माझं लग्न लवकर झालं होतं आणि त्यातनं भाऊ लहान होता म्हणजे माझ्यापेक्षा मोठा होता. पण लग्न कसं मुलांचं 24-25 वयातच लग्न करतात, त्यामुळे सगळ्यात अगोदर माझं लग्न केलं होतं वडिलांच्या ह्याच्यासाठी की एका तरी लेकराचं लग्न बघावं म्हणून माझ्या वडिलांनी माझं लग्न केलं होतं. आणि त्यानंतर ते 4 महिन्यांनी वारले. आणि मग आमच्या घरामध्ये खरंच त्यावेळेस खूप दुःखाचं वातावरण होतं. खूप म्हणजे वडील वारल्यामुळे मुलं लहान म्हणजे माझी बहीण 12 वर्षाची, माझा भाऊ 16 वर्षाचा, मी 14 वर्षाची असं होतं. मग त्यानंतर मग आमचा समर्थ 2-4 वर्षांनी समर्थ झाला. त्यामुळे बघा आमच्या घरामध्ये पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. म्हणतात ना की लहान लेकरू घरामध्ये आलं की प्रत्येक गोष्ट जी आहे ती विसरू लागतं माणूस. हळूहळू दुःख विसरत चाललो होतो. आणि मग त्यानंतर मग आमचा समर्थ जन्मला आणि सगळ्यांनाच आनंदाचं वातावरण घरामध्ये होतं. मामाने तर एवढे लाड केले त्याचे, खूप भरपूर अशी लाड केली. खूप लाडाचा म्हणतात ना की सगळ्यांचा लाडोबा आमचा समर्थ. तर मामाने तर खूपच लाड केले. त्याला काय माहिती होतं का काय माहिती की मी माझा भाचा झाल्यानंतर 2-3 वर्ष जगणार आहे की काय.
त्यामुळे त्यानं इतके लाड केले. ज्यावेळेस जन्मला होता त्यावेळेस तो माझ्या संग होता. माझा भाऊ माझ्या संग दवाखान्यात आला होता. तर त्याने बघा सोन्याच्या काडीने मदाने त्याच्या समर्थाच्या जिभेवरती श्री काढलं होतं, असं कुठंतरी त्याने वाचलं होतं. तो पण खूप धार्मिक होता. तो पण असं वास्तुतज्ञांना मानत होता. तर त्यांचंच कुठंतरी त्याने वाचलं होतं किंवा कुठंतरी ऐकलं होतं. तर त्याने ते सोन्याच्या काडीनं समर्थाच्या जिभेवरती ओम काढला होता. श्री आणि ओम काढला होता आणि त्यानंतर श्री काढला होता. जलमल्या लहान मुलाच्या बघा एवढं म्हणजे त्याचं हे होतं. खूप धार्मिक होता तो पण. तर त्यावेळेस आणि खूप लाड म्हणजे एवढे समर्थाचे लाड केले, खूप इच्छा पूर्ण केल्या. अक्षरशः समर्थाच्या पहिल्या वाढदिवसाला त्याने सोन्याची चेन केली होती समर्थला. म्हणजे जेवढा त्याला पगार होता ना तेवढ्यातनं पण तो करत होता आणि सगळं व्यवस्थित असं चाललं होतं. आणि समर्थ 2-3 वर्षाचा झाला. त्यानंतर मग माझ्या भावाला पण हृदयाचा त्रास व्हायला लागला. जसं माझ्या वडिलांना होता तसंच माझ्या भावाला पण हृदयाचा त्रास व्हायला लागला. त्यानंतर बघा आमच्या घरातलं पुन्हा वातावरण सगळं हे झालं आणि त्रास खूप वाढतच गेला आणि त्यानंतर मग म्हणजे ऑपरेशन करायचं ठरवलं. मुंबईला ऑपरेशन करायचं ठरवलं. पण जे ऑपरेशन केलं ते ताईंना सक्सेस झालं नाही आणि खरंच आणि माझे सक्सेस पण झालं असतं. पण माझ्या भावाने खूपच टेन्शन घेतलं होतं. इतकं टेन्शन घेतलं होतं की त्याला वाटायचं मी एवढं शिकलो आहे, माझ्या शिक्षणाचा काय फायदा किंवा मी व्यवस्थित होईन का. कारण त्याला काय झालं होतं, ह्या टेन्शननं त्याला पॅरालायसिस येऊन गेला होता वयाच्या 24व्या वर्षात. छोटासा अटॅक येऊन गेला होता. त्या अटॅकमध्ये त्याची जीभ जड झाली होती आणि त्या जड जीभ झाल्यामुळे त्याला बोलता येत नव्हतं व्यवस्थित. म्हणजे तो बोबडं असं म्हणजे तोत्र बोलायला लागला होता. पण डॉक्टर म्हणले होते बोलत व्यवस्थित बोलेल तो. व्यायाम जिभेचा चालू ठेवला, हाताचा व्यायाम चालू ठेवला, होऊन जाईल व्यवस्थित असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण तरी पण त्यांनी नाही ऐकलं. त्याला वाटायचं माझ्या शिक्षणाचा आता काही फायदा नाही. माझे मित्र म्हणजे त्याच्याबरोबरचे सहकारी सगळे जे आहे ते कामाधंद्याला लागले होते. त्याचे मित्रपरिवार सगळा कामाला लागलेला होता. मग त्याला असं वाटायला लागलं आता माझं काही खरं नाही, आता मी व्यवस्थित होतो का नाही असं केलं त्याने. आणि खरंच त्याने स्वतःनेच एवढं टेन्शन घेतलं. आणि किती जरी काय झालं तरी काय म्हणतात की आम्ही प्रयत्न करायचे ते केले, पण त्याचं ऑपरेशन सक्सेस झालंच नाही. ऑपरेशन झाल्यानंतर 3 महिने राहिला आणि 3 महिन्यानंतर पुन्हा अटॅकच आला त्याला. कारण त्याने टेन्शन घेतलं होतं त्या अटॅकच्या वेळेस. तर माझ्या मुलाचा वाढदिवस झाल्यानंतर म्हणजे माझ्या मुलाचा 3रा वाढदिवस झाला आणि त्याच्याबरोबर 10 ते 15 दिवसांनी माझा भाऊ वारला. इतकी दुर्दैवी गोष्ट आहे ना आमच्यासाठी. खूप म्हणजे खूप बेकार झालं. आमच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा धक्का होता आमच्या आयुष्यातला. मला आणखीन पण आता ह्या गोष्टीला 15 वर्ष तर झालेली आहेत, पण आत्ता कुठे आम्ही विसराळी पडलेलो आहे. जसं की आता समर्थ मोठा होत आला त्यामुळे भावाची छबी समर्थामध्ये दिसू लागली. त्यामुळे आणि सेम टू सेम तो तसाच दिसतो म्हणजे माझ्या भावासारखाच. त्यामुळे थोडं दुःख आता कमी झालेलं आहे 15 वर्षानंतर. तर असं झालं आमच्या जीवनामध्ये खरंच एकोपाठोपाठ एक खूप मोठे 2 धक्के झाले. वडील वारल्यानंतर परत 4-5 वर्षांनं भाऊसुद्धा गेला. खूप म्हणजे खूप दुःख म्हणजे खरं तर आमच्या जीवनात इतकं दुःख आलं ना की खरंच कोणाच्या जीवनामध्ये एवढं दुःख नसेल. आणि आता कुठं आम्ही त्यातनं सावरलो त्या दुःखातनं. भावाची तर उणीव आयुष्यभर भासतच राहणार. ती उणीव जी आहे ती जगातील कुठलाच माणूस भरून काढू शकत नसतो. कारण भावाची जागा ती भावाचीच असते. आणि खरंच आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख एका बहिणीच्या एका आईच्या वाट्याला आलं आणि ते काय असतं तर त्या एका बहिणीला आणि त्या आईलाच माहिती असतं. पोटचा गोळा गमावणं त्या बहिणीलाच माहिती असतं की आपल्या पाठचा भाऊ गमावणं. तर खूप म्हणजे खूप ही दुःख म्हणजे आमच्या आयुष्यातला खूप मोठा म्हणजे खूप आयुष्यात कधीही न भरून काढणारी उणीव. आणि खरंच ही आयुष्यात आपल्या ही जागा जी आहे भावाची ती कोणीही भरून काढू शकत नाही बघा. आणि पाठीमागं पण मी एकदा ही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझा भाऊ होता असं झालेलं आहे आणि आता आम्ही दोघी बहिणी आणि आईच आहे. तर ह्याच्यामुळे आमच्या नातेवाईकामध्ये वादविवाद निर्माण झाले. त्याच्यामुळे माझ्या चुलत भावांनी पण थोडंसं हे केलं. त्यांना वाटलं की आम्ही एवढं जीव लावतो तरी पण म्हणजे नाही का ही असं म्हणली की मला कोणीच नाही माहेरात, माझी बहीण आणि माझी आईच आहे. पण खरं वास्तव्य आहे बघा. कितीही कोणीही काही म्हणलं तरी म्हणजे आपला भाऊ असतो ना तर ते फिलिंग किंवा मुलाला बघा एक मामा
ती फिलिंग वेगळीच असते ना. तर माझ्या समर्थला कळत पण नव्हतं बघा, 2-3 वर्षाचाच होतो तो मामा. आता तर त्याला आठवत पण नाही आहे. पहिला आठवायचं तर खूप छोटा होता तेव्हा माझा मामा म्हणून, आता तर आठवत पण नाही. आणि त्यालासुद्धा खूप वाटतं मग, म्हणून आम्ही जास्त मी माहेरला जातच नाही. वर्ष 2-2 वर्ष जात नाही. अक्षरशः माझ्या आईचं घर इथून 15 किलोमीटर अंतरावर आहे, पण मी कधीही जात नाही. 2-2 वर्ष माहेरला जात नाही, कुठल्या दिवाळी सणाला जात नाही, ना यात्रेला जात नाही, असं हे होतं. आणि समर्थलासुद्धा गेलं तरी तिथं राहू वाटत नाही, असं होतं. त्यामुळे मग आम्ही जात नाही. आणि कसं आहे बघा, शेवटी आपलं ते आपलं असतं, हे खरंच आहे. आणि ती जागा कोणीच भरून काढू शकत नाही. आणि आमच्या आयुष्यात तर खूप मोठं दुःख आणि खूप मोठं आम्ही कसं सहन केले ते आम्हाला माहिती. खूप म्हणजे खूप मोठं दुःख जे आहेत ना, ते सहन केलेलं आहे. आणि त्या दुःखातनं आत्ता आम्ही कुठेतरी बाहेर निघलेलो आहोत. तर असं मागच्या गोष्टी काढल्या तर खूप वाईट वाटतं. आणि त्या गोष्टी आठवल्या तरी अक्षरशः खरंच परत पुन्हा जुने दिवस आठवतात. आणि खूप असं वाटतं की रडावं असं. आणि आता कुठं बघा ताईंनो, हे 2-3 वर्षामध्ये समर्थ आमचा मोठा झालेला आहे. आणि समर्थ सेम मामासारखा दिसतो, त्यामुळे आईला पण कुठंतरी थोडंसं मनाला हे वाटतं. आणि मलासुद्धा असं वाटतं की माझा भाऊच आहे तो, माझा भाऊच मोठा झाला, असं म्हणजे खूप हे वाटतं. आणि कुठंतरी आता आम्ही दुःख हे जे आहे ते ह्या 2-3 वर्षामध्ये आमचं कमी झालेलं आहे आणि विसराळी पडलेलो आहोत आम्ही. तर समर्थ चालू आहे अभ्यास. आणि बघा, मुलं अभ्यास करत असली ना, मुलांचं एक मन एकाग्र व्हावं यासाठी बघा आपल्याला ह्या गोष्टी काही करायच्या असतात. घर नेहमी स्वच्छ ठेवायचं, टापटीप ठेवायचं, जेणेकरून मुलांना घरामध्ये खूप प्रसन्न वाटेल. त्यामुळे बघा, फरशा वगैरे सकाळी मी लवकरच पुसून घेते, कारण त्याला भारी वाटावं, घरामध्ये फ्रेश वाटावं, कंटाळा येऊ नये. आणि एक छोटासा कापूरदानीमध्ये तुकडा लावत असते कापराचा, ते पण छान वाटतं, फ्रेश वाटतं, फ्रेश मूड होतो. आणि बघा, मुलांच्या परीक्षा चालू असल्या की आईवडिलांच्यासुद्धा परीक्षा असल्यासारखं असतं. आणि स्पेशली जास्त करून आईची मेहनत खूप असते मुलांच्या परीक्षेमागं. लहानपणापासूनच बघा, मिस्टर काही कामावरती जातात, त्यामुळे आता लहान होती तेव्हा, आता समर्थ आमचा लहान होतं त्यावेळेस परीक्षा आली की 15 दिवस अगोदरपासूनच त्याचा अभ्यास घेणं हे ते रोज तर घेतोच आपण. परीक्षेच्या टायमाला खूप हे असतं बघा. आणि मुलांना लहानपणापासूनच आपण लवकर उठायच्या सवयी लावल्या की आपोआपच मुलांना चांगल्या, त्यांच्या शरीरासाठी पण चांगलं असतं आणि त्या सवयी पण खूप चांगल्या असतात. शाळा उशिरा आहे म्हणून झोपू दे कुठेपर्यंत, पण असं नाही. सकाळी लवकर उठायची ही घरातल्या प्रत्येकांना सवय असली पाहिजे. आणि त्या सवयी खूप चांगल्या आहेत, कारण त्या सवयी आता लहानपणापासून ज्या सवयी असतात त्या मोठ्या होईपर्यंत त्या सवयी कायम टिकून राहतात. त्यामुळे मुलांना लवकर उठायची सवय लावायची. आणि आता बघा, जे मुलं 10वीला 11वीला 12वीला आहे तर, आणि MPC UPSCच्या परीक्षा देतात त्यांच्यासाठी सांगते मी, किंवा आयुष्यामध्ये स्ट्रगल करायचा नसेल तर बघा, ह्या एवढ्या सवयी मुलांनी स्वतःच्या अंगी बाळगल्या पाहिजे. सकाळी लवकर उठून सूर्यनारायण उगवायच्या आत मुलांनी उठलं पाहिजे. त्यानंतर मुलांनी रोज नाही जमलं तरी कमीत कमी रविवार तरी सूर्यनारायणाला जल अर्पण केलं पाहिजे. त्यामुळे बघा, सूर्यनारायणाला जल अर्पण केल्याने काय होतं, एकाग्रता वाढते, आपलं अभ्यासात मन लागतं. आणि म्हणजे जो फोकस आहे आपला अभ्यास जो आपण करतोय त्या फोकसवर जो आहे ना, तो फोकस इकडे तिकडे डगमगत नाही, तो फोकस कायम राहतो आणि व्यवस्थित असा मुलं अभ्यास करतात. तर मी माझा स्वतःचा अनुभव सांगते, म्हणूनच मुलांना ना ह्या सवयी लावल्या पाहिजे. आणि रोज जमलं तरी रोज सूर्यनारायणाला जल अर्पण करावं, कारण त्यामुळे आपल्याला कधी डिप्रेशन येत नाही, कधी आपल्याला म्हणजे मूड आपला खराब होत नाही आणि आपला फोकस कमी होत नाही. आणि आपला जर फोकस असेल, आपल्याला हे करायचंच आहे, तर आपण ते करू शकतो. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.